साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज. माय मराठी भाषेला हजारो वर्षांची वैभवशाली परंपरा आहे. संत, कवी, लेखक आणि साहित्यिकांनी ही भाषा समृद्ध केली आहे. आता 21व्या शतकातही मराठी भाषेच्या समृद्धतेत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सोलापूर शाखेच्या अध्यक्षा डॉक्टर श्रुतीश्री वडकबाळकर यांनी केलंय. गुरुवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानपीठ पुरस्कारानं सन्मानित कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शंभूराजे साहित्य पुरस्काराचंही वितरण करण्यात आलं. प्रमुख व्याख्याते म्हणून डॉक्टर वडकबाळकर या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दाबा, कुलसचिव योगिनी घारे, भाषा संकुलाचे संचालक डॉक्टर गौतम कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बालचंद कला आणि शास्त्र महाविद्यालयातील डॉक्टर चंद्रकांत चव्हाण यांनी शिक्षक गटातून तर अधिकारी कर्मचारी गटातून विद्यापीठातील डॉक्टर शिरीष बंडगर यांना छत्रपती शंभूराजे साहित्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक अमोकसिद्ध चेंडके यांनी केलं. मान्यवरांचा परिचय श्रुती देवळे यांनी करून दिला. विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर केदारनाथ काळवणे यांनी पुरस्काराविषयी माहिती दिली. डॉक्टर वडकबाळकर म्हणाल्या, भाषा जगण्यासाठी महत्त्वाची आहे. भाषेकडे जाणीवपूर्वक लक्ष देणं आवश्यक आहे. भाषेमुळे व्यक्तिमत्वाचा विकास घडतो. मराठी भाषा ही विविधतेनं नटलेली आहे. संस्कृती टिकवण्यासाठी देखील भाषा महत्त्वाची असते असं प्रतिपादन देखील त्यांनी यावेळी केलं. कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दाबा म्हणाले, मराठी भाषेला मोठी परंपरा आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारनं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन मराठीचा सन्मान वाढवलाय. मराठी भाषेची गोडी एक वेगळीच असल्याचं प्रतिपादन त्यांनी केलं. या कार्यक्रमास राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राध्यापक देवानंद चिलवंत, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राध्यापक सचिन गायकवाड, डॉक्टर प्रभाकर कोळेकर, डॉक्टर राजेंद्र वडधे यांच्यासह शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापिका ममता बोल्ली यांनी केलं. आभार प्राध्यापिका विद्या काळे यांनी मानले.